नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्रामधील विविध पदांसाठी किंवा महाराष्ट्रामध्ये विविध पदांसाठी या ठिकाणी मित्रांनो भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये अधिकारी, सहयोगी अर्थात असोसिएट, टायपिस्ट आणि चालक अर्थात ड्रायव्हर पदांसाठी भरती होत आहे, ज्यामध्ये कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता। कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही असोसिएट या पदांसाठी किंवा अधिकारी पदासाठी अप्लाय करू शकता। वेतन तुम्हाला 27,700 ते 52,100 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळणार आहे। पद कोणकोणते आहेत, पात्रता काय असणार आहे, जागांचे विश्लेषण याबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड एक शेड्यूल बँक आहे, त्यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्हाला जर एक कायमस्वरूपी स्टेबल जॉब हवा असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। मित्रांनो, बँकेचे बेनिफिट, सॅलरी या सर्व गोष्टी फार चांगल्या आहेत, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे। तर वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत। त्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर रिक्रुटमेंट ऑफ ट्रेनी ऑफिसर्स इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड, असोसिएट, टायपिस्ट आणि ड्रायव्हर पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। अर्थात सर्व पदे ट्रेनी जरी असली तरी ती कायमस्वरूपी होणार आहेत, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन 11/6/2026 पासून 1/7/2027 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे। IBPS मार्फत ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी पार पाडली जाणार आहे आणि याचा अपडेट तुम्हाला हवा असेल तुम्ही emahajab.com वेबसाईटला व्हिजिट करू शकता, ज्या ठिकाणी मी तो अपडेट केलेला आहे। बघूया पुढे त्याने आणखी काय माहिती सांगितलेली आहे। तर सर्वात अगोदर आपण पहिलं पद पाहणार आहोत, ट्रेनी ज्युनियर ऑफिसर, ज्याच्या 49 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। यासाठी पहिलं क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन, कोणत्याही विषयामध्ये असेल तरी चालेल, मात्र ते 50% असणे आवश्यक आहे आणि मॅट्रिक्युलेशन अर्थात 10वी मध्ये तुमचा मराठी सब्जेक्ट असणे आवश्यक आहे। याचबरोबर कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी त्यांनी मागितला आहे। हे एकमेव पद आहे ज्यासाठी त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला आहे। एज लिमिट बघू शकता, 23 ते 35 वर्ष एज लिमिट जे 1/6/2026 रोजी कंप्लीट असणे आवश्यक आहे। हे जर क्रायटेरिया हे प्रायमरी आहेत, तुम्हाला हे कंप्लीट असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। त्याचबरोबर यासाठी मित्रांनो इनिशियली तुम्हाला 30,000 पर मंथ ट्रेनिंग दरम्यान सॅलरी मिळणार आहे किंवा स्टायपंड मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला बँकेच्या रेग्युलर ग्रेडमध्ये 52,100 ही सॅलरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। सो सॅलरी बेस्ड इन क्लास आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। हे पहिलं पद आहे ज्याच्या 49 जागा भरणे या ठिकाणी मित्रांनो ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यासाठी मात्र 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला त्या ठिकाणी अर्बन किंवा DCC बँकेमधला असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। पुढचं पद आहे ट्रेनी असोसिएट, फार महत्त्वाचं पद आहे या भरतीमधलं, ज्याच्या 81 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। यासाठी क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएशन कोणत्याही विषयामध्ये 50% असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। एक्सपिरियन्स या पदासाठी कोणतीही गरज नाही आहे, मॅन्डेटरी नाही आहे, कंपल्सरी नाही आहे। असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी अप्लाय करू शकता। एज लिमिट 21 ते 32 वर्ष या ठिकाणी एज लिमिट असणार आहे तुमचं, सर्वांसाठी सेमच एज लिमिट आहे। तुम्हाला स्टायपंड सुरुवातीला 25,000 रुपये पर मंथ आणि त्यानंतर कायमस्वरूपी बँकेमध्ये सामावून घेतल्यानंतर 34,000 रुपये 40 ही सॅलरी तुमची या ठिकाणी राहणार आहे। सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सॅलरी तुम्हाला चांगली मिळत आहे, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। हे फार महत्त्वाचं पद आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असणारे 50% कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। अर्थात 10वीला तुमचा मराठी हा एक सब्जेक्ट असणे आवश्यक आहे, जो मोस्टली या ठिकाणी तुमचा असणार आहे। तिसरं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे ट्रेनी टायपिस्ट असोसिएटचं, याच्या मात्र 4च जागा आहेत मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करू शकता जर कॉन्फिडंट असाल तर। ग्रॅज्युएशन कोणत्याही विषयामध्ये मराठी आणि सब्जेक्ट असणे आवश्यक आहे 10वी मध्ये। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो 50% क्रायटेरिया मागितलेला नाही आहे, किती पर्सेंटेज सर तुमचं टायपिंग माफ करा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये 30 वर्ड्स पर मिनिटचं मराठी टायपिंग आणि 40 वर्ड्स पर मिनिटचं इंग्लिश टायपिंग असणे आवश्यक आहे। एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे, एज लिमिट 21 ते 28 वर्ष असणे आवश्यक आहे। अगेन याचे टायपंड 25,000 रुपयाचा पहिल्यांदा तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर कायमस्वरूपी बँकेमध्ये सामावून घेतल्यानंतर 34,400 हा सॅलरी तुमची राहणार आहे। या व्यतिरिक्त 750 रुपये पर मंथ तुम्हाला टायपिस्टचा अलाउन्स सुद्धा मिळत आहे। हे तिसरं पद या ठिकाणी भरलं जात आहे। आणि जे चौथं पद आहे ते आहे ट्रेनी ड्रायव्हरचं, याच्या 5 जागा आहेत ज्यासाठी 10वी उत्तीर्ण हा पहिला क्रायटेरिया आहे। 10वी मध्ये मराठी सब्जेक्ट असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे LME लायसन लो लाईट मोटर व्हेकलचं लायसन असणे 4 व्हीलरचं आवश्यक आहे अप्लाय करण्यासाठी।
18 ते 30 वर्ष एज लिमिट राहील. 22,000 रुपये स्टायपन तुमचा इनिशियली असणार आहे. त्यानंतर 27,700 तुमची पर मंथ सॅलरी असणार आहे. एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे. सो तुम्ही या ठिकाणी बेसिक क्वालिफिकेशनवर या पदासाठी अप्लाय करू शकता. सो जर बघितला तर या ठिकाणी मित्रांनो फार महत्त्वाची भरती आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. विविध ज्या बँकेच्या लोकेशन आहेत त्या ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण मित्रांनो या ठिकाणी राहणार आहे. आता सिलेक्शनमध्ये एक स्टँडर्ड फॉर्मॅट मी तुम्हाला फक्त सांगत आहे ट्रेनी असोसिएटचा, ज्यामध्ये IBPS मार्फत एक्झाम होणार आहे. यामध्ये रिझनिंग, इंग्लिश, बँकिंग अवेअरनेस आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील. ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे मित्रांनो, ज्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. हे फार महत्त्वाचं आहे. यासाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे यानंतर. सो या सर्व गोष्टींसाठी तुम्ही तयारी त्या ठिकाणी करू शकता. याची डिटेलमध्ये माहिती नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, जी तुम्हाला emahajobcom या वेबसाईटवर पाहता येईल. पुढे बघा, यासाठी पेमेंट ऑफ फीज एक निगेटिव्ह साईड आपल्याला किंवा डाऊन साईड आपल्याला म्हणता येईल या भरतीची, ज्यामध्ये ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसरसाठी 1170 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे. तर इतर तिन्ही पदांसाठी सर्वांसाठी 1180 रुपये फॉर्म फी मित्रांनो आहे. इन्क्लुडिंग GST तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी रुपये, विजा, डेबिट कार्ड, मास्टर कार्ड याद्वारे त्या ठिकाणी तुम्हाला भरता येईल. या सर्व गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने एकच गोष्ट आपल्याला थोडीशी आपल्याला म्हणता येईल की हायर साईडला फी आहे. फी थोडी कमी असते तर चांगली गोष्ट असते. मात्र नक्कीच त्यांच्या स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार त्यांनी फी ठेवलेली आहे. जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ही फी भरावी लागेल. यासाठी महत्त्वाचे डेट्स मी ऑलरेडी सांगितले आहेत. 11/7/2026 पासून 1/7/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. IBPS मार्फत एक्झाम या ठिकाणी होणार आहे आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या emahajobcom या वेबसाईटवर पाहता येईल. ज्यासाठी तुम्ही www.emahajobcom वेबसाईटला व्हिजिट करू शकता. त्या ठिकाणी मी ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक, वेबसाईटची लिंक, नोटिफिकेशनची लिंक या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. एक चांगली संधी आहे. महाराष्ट्रामध्ये डोमिसाईल असाल तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.